अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या खासदार जनसंपर्क कार्यालयावरनं 2 महिन्यापूर्वी जो आहे तो मोठा वाद झालेला होता। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खासदार जनसंपर्क कार्यालय आणि हे खासदार जनसंपर्क कार्यालय मिळावं यासाठी खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जे आहे ते अर्ज दाखल केला होता, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे ते जनसंपर्क कार्यालय देत नसल्याचा आरोप जो आहे तो बळवंत वानखडे यांनी केला होता। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांनी जे आहे ते या ठिकाणी कुलूप तोडून जो आहे तो संपूर्ण कार्यालयाचा ताबा घेतला होता। त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीनं हे कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आलेलं होतं। दुसरीकडे भाजपचे जे खासदार आहेत अनिल बोंडे राज्यसभेचे, त्यांनी देखील या कार्यालयाची मागणी केली होती। त्यामुळे 2 खासदारांनी मागणी केल्यामुळे जे आहे ते प्रशासनासमोर पेच पडलेला होता आणि त्यानंतर काही दिवस हे कार्यालय बंद पडलं होतं। त्यानंतर पुन्हा जर आपण पाहिलं तर प्रशासनाने निर्णय घेत यामधील एक भाग जो आहे तो खासदार बळवंत वानखडे यांच्यासाठी आणि दुसरा जो भाग आहे तो भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांना देण्यात जे आहे ते संमती दिली होती। त्याच पार्श्वभूमीवर आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर खासदार बळवंत वानखडे यांचं बॅनर या ठिकाणी लागलेलं आहे। जनसंपर्क कार्यालय बळवंत भाऊ वानखडे खासदार अमरावती लोकसभा मतदारसंघ अशाचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आणि याच कार्यालयातून आता खासदार जे आहे ते काँग्रेसचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे बळवंत वानखडे या ठिकाणाहून आपला कारभार पाहणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अजूनही अनिल बोंडे यांनी ताबा घेतला नसल्याचं जी आहे ती माहिती समोर आलेली आहे, परंतु बळवंत वानखडे यांच्या नावाचं बॅनर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आले आणि याच ठिकाणाहून जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांच्या समस्या ज्या आहेत त्याचं निवारण याच कार्यालयातून आता पुढे केलं जाणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।